नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नेमक्या अडचणीच्या वेळेला कोणी आपल्या जखमेवर दुखण्यावर बोट ठेवलं ना तर ते अधिक झोंबतं. कारण जिथे दुखत असतं तिथेच बोट ठेवायचं आणि इथेच दुखतंय ना असं विचारलं की झिणझिण्या मेंदूपर्यंत जातात आणि ते अधिक दुखतं. बऱ्याच दिवसानंतर राज ठाकरे यांच्या संदर्भाने हा व्हिडिओ मी करतोय. अनेकांना ते आवडत नाही, कारण त्यांना हे रहस्य उलगडत नाही की भाऊ तोरसेकरला राज ठाकरेविषयी काय प्रेम आहे. मला कुठल्याही राजकीय नेत्याविषयी विशेष प्रेम नाही आहे आणि विशेष द्वेष पण नाही आहे, अजिबात नाही. ते जेवढा सामाजिक जीवनावर प्रभाव टाकतात तो प्रभाव जनहिताचा आहे की नाही आहे आणि त्याचं पुढे भविष्यात काय परिणाम होऊ शकतील एवढे धागेधोरे शोधून मी तो विषय हाताळत असतो. त्यामुळे राज ठाकरे हा जर मला आज भविष्यातला एक होतकरू नेता वाटत असेल तर ते मी आत्ता सांगून ठेवलं पाहिजे. कदाचित उद्या 10 वर्षानंतर मी हयात नसेन आणि अरेच्छा राज ठाकरे खूप मोठा झाला तर मग लोकांना आठवलं पाहिजे की भाऊने तेव्हा सांगितलं होतं. आणि म्हणून मला समोर जे घडताना दिसतंय, ज्याचा इतिहासावर सुद्धा भविष्यावर प्रभाव पडणार असेल तर त्याची इतिहासात नोंद झाली पाहिजे. म्हणून सुद्धा काही गोष्टी बोलाव्या लागतात. कदाचित काही गोष्टी चुकीच्या ठरतात, पण आपल्याला जेव्हा प्रामाणिकपणे वाटतं की असं होण्याची शक्यता आहे तर ते सांगून टाकण्यामध्ये गैर काही नसतं. आणि पत्रकार हा काय भगवंत आणि परमेश्वर नाही आहे भविष्यवाणी करायला की त्याचा प्रत्येक शब्द खरा ठरला पाहिजे. हा चुकीचा ठरू नये हे डोक्यात ठेवूनच पत्रकाराने लिहावं किंवा बोलावं यासाठी माझा आग्रह असतो. आणि म्हणून जे धडधडीत खोटं ठरण्याची शक्यता आपल्याला वाटत असते ते बोलू नये याची काळजी मी घेत असतो. आणि म्हणूनच राज ठाकरे हा भविष्यातला एक उज्ज्वल भवितव्य असलेला नेता आहे असं मला वाटत असेल तर ते सांगितलं पाहिजे, ते कोणाला आवडो न आवडो. आज परत राज ठाकरे का बोलायचा की राज ठाकरेंनी एक परवा विधान परत एकदा केलं आहे. आणि मी सांगतोय परत एकदा केलं आहे, कारण हे विधान त्यांनी यापूर्वी देखील केलं होतं. किंबहुना करोना आणि करोनाचा लॉकडाऊन वगैरे सैल होत असताना 2022च्या पूर्वार्धामध्ये गुढीपाडव्याला नेहमीप्रमाणे 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला आपला वार्षिक मेळावा घेतला होता, जो आता एक प्रकारची त्यांची मनसेची प्रथा झालेली आहे. जसा बाळासाहेबांचा मेळावा हा दसऱ्याला शिवाजी पार्कला व्हायचा, तसा राज ठाकरे यांच्या मनसेचा मेळावा प्रतिवर्षी शिवाजी पार्कवरच पण गुढीपाडव्याला होतो. हिंदू नववर्षाच्या आरंभी होत असतो. तसा तो जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी 2022च्या गुढीपाडव्याला झाला होता. त्यामध्ये त्यांनी इतके एका पाठोपाठ बॉम्ब फोडले होते की त्यांच्याच भाषेत जणू काय फटाक्याची माळ लागली होती. कधी नव्हे ते 2019च्या निवडणुकीपासून शांत राहिलेले आणि नंतर करोना काळ असल्यामुळे ज्यांचं फारशी प्रतिक्रिया देखील आपल्याला ऐकता येत नव्हती, ऐकायला मिळत नव्हती, ते राज ठाकरे अचानक 2022च्या गुढीपाडव्याला असे जबरदस्त वीज कडाडल्यासारखे कडाडले की त्यांनी जे अनेक राजकीय हल्ले चढवले त्या हल्ल्यातला सगळ्यात मोठा घाव जो होता, अगदी जिव्हारी लागणारा घाव होता, तो शरद पवार यांच्यावर केला होता. की शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीयवादाचं विष कालवलं, इतका थेट आरोप शरद पवारांवर मला वाटत नाही इतर कोणी केलेला असेल ना. अगदी भाजपने ज्या भाजपच्या किंवा संघाच्या विरोधात शरद पवार सातत्याने वागत बोलत असतात त्या संघाने किंवा भाजपने सुद्धा शरद पवारांवर इतका कधी जिव्हारी लागणारा घाव घातलेला नाही. तो घाव राज ठाकरेंनी
दीड वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या सभेत घातला होता की पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा NCP नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर हळूहळू करत महाराष्ट्राचं राजकारण हे जातीयतेच्या गढूळ चिखलात भरकटत गेलेलं आहे, इतका सणसणीत आरोप केला होता. आणि मला आठवतं की त्यानंतर लागोपाठ पत्रकार परिषदा, छोटा मोठा सभा किंवा वाटेत कुठे भेटलेल्या पत्रकारांशी बोलताना शरद पवारांना सातत्याने आपल्यावरचा हा जातीयवादाचा डाग पुसण्याचा आटापिटा करावा लागला होता. एवढी दखल शरद पवार क्वचितच कोणाच्या टीकेची घेत असतात, पण राज ठाकरे यांच्या त्या जातीयवाद पवारांनी सुरू केला, जातीयतेचं विष महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये कालवलं, या आरोपाचे गंभीर दखल शरद पवारांनी घेतली होती. आणि लागोपाठ त्याविषयी उलटसुलट खुलासे करत शरद पवार फिरत होते. अगदी मला वाटतं भुजबळ आमच्या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते, ते OBC होते, किंवा मधुकर पिचड हे दुसरे अध्यक्ष होते, ते आमचे विधानसभेतले विरोधी नेता होते, ते सुद्धा आमचे आदिवासी नेता होते, वगैरे वगैरे असे खुलासे शरद पवार दीर्घकाळ देत फिरत होते, 2 ते 3 महिने. आणि त्यानंतर हळूहळू करत इतरांनी देखील शरद पवारांच्या या जातीय राजकारणाचे लचके तोडायला सुरुवात केली होती. आणि आत्ता कुठे वर्षभर सरकार कोसळलं, सरकार बदललं, सत्तांतर झालं, त्यानंतर हळूहळू हा शरद पवारांवरचा विषय किंवा आरोप हा विस्मृतीत जात होता. इतक्यात काल परवा परत एकदा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या त्या गंभीर जखमेवरची, खोल जखमेवरची सुकत आलेली खपली काढलेली आहे. ही शरद पवार यांनी नवा पक्ष काढला, राज्यव्यापी पक्ष काढला, आणि तिथून महाराष्ट्रात जातीयवादाला सुरुवात झाली. हे परत एकदा राज ठाकरे बोललेले आहेत. आणि याला मग जखम करणं असं पण म्हणता येत नाही, याला जखमेवर मीठ चोळणं म्हणता येईल. आणि मीठ चोळलं म्हणण्यापेक्षा आजची जर परिस्थिती बघितली तर शरद पवारांच्या जखमेवर मीठ मिरची चोळली राज ठाकरे यांनी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शरद पवार हे सध्या विचित्र कैचीत सापडलेले आहेत. त्यांनी जो 25 वर्षापूर्वी 2 तपापूर्वी एक पक्ष स्थापन केला, त्या पक्षाच्या मदतीने लागोपाठ 15 वर्ष सत्ता उपभोगली. आणि 2019मध्ये शिवसेना आणि BJPमध्ये फाटाफूट घडवून परत एकदा 2.5 वर्ष सत्ता भोगली. तो पक्ष आता फुटलेला आहे. शरद पवारांचे सगळे निकटवर्ती सहकारी, सवंगडी, दीर्घकालीन साथी हे त्यांना सोडून गेलेले आहेत. आणि जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे राज्यात कुठेही पक्षाला उपयोगी नसलेले नेते आणि लाडकी कन्या सुप्रिया सुळे ही 2 माणसं वगळली, 3 माणसं वगळली तर शरद पवारांकडे नाव घेण्यासारखा कोणीही माणूस शिल्लक उरलेला नाही. हां, अमोल कोल्हे आहेत, तुमचे श्रीनिवास पाटील आहेत, किंवा आणखीन एक खासदार, मला वाटते 4 पैकी 3 खासदार त्यांच्याबरोबर आहेत. राज्यसभेतल्या फौजिया खान वगैरे आहेत. पण पक्षाच्या संघटनेला उपयोगी पडू शकेल असं कोणीही शरद पवारांच्या सोबत राहिलेलं नाही, कोणी राहिलेलं नाही. एका बाजूला पक्ष जवळजवळ विकलांग होऊन गेलेला आहे. हात जागेवर आहे तर पाय नाही, पाय जागेवर आहे तर नाक जागेवर नाही, नाकाने श्वास घेता येत नाही तर डोळे उघडत नाहीत, अशी एकूण राष्ट्रवादी काँग्रेस सुळे पवार गटाची अवस्था आहे, दुर्दशा आहे. आणि हे एका बाजूला चालू असताना दुसरीकडे अचानक जरांगे पाटील यांनी जे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात कुठच्या गावामध्ये, अंतरवली सराटी नावाच्या गावामध्ये आरक्षणासाठी उपोषण केलं. आणि बघता बघता त्यांच्या उपोषणाने इतका भयंकर मोठा असं स्फोटक
रूप धारण केलं की सगळा मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्याकडे ओढला गेला. आणि आज शरद पवारसुद्धा नाहीत, इतके मोठे जरांगे पाटील हे मराठा समाजाचे अनभिषिक्त नेता होऊन बसलेले आहेत. वे दिल्लीच्या राजकारणामध्ये शरद पवारांचा तिथले पत्रकार स्ट्रॉंग मराठा, समर्थ मराठा असा उल्लेख करतात. तो आता बदलावा लागेल अशी परिस्थिती जरांगे पाटील यांच्यामुळे आलेली आहे. जरांगे पाटील यांनी यापूर्वी म्हणजे पहिलं उपोषण संपल्यानंतर 2 मोठ्या दणदणीत लाखो करोडोच्या सभा घेतल्या. त्याच्यावरून वाद कुठून पैसे आले तो वाद सोडून द्या, मला त्याच्यात आत्ता पडायचं नाही आहे. पण मुद्दा असा आहे की या 2 सभा घेतल्या, परत एक उपोषण केलं, त्यातून विषय आणखीन विकोपाला गेला आणि तो संपला न संपला तर परत जरांगे पाटील यांनी सगळीकडे मोठमोठ्या सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आणि अशा कैचीमध्ये पक्षविकलांग आणि मराठा समाजाचा अनभिषिक्त नेता, जाणता नेता अशी जी काय शरद पवारांना बिरुदावली लावली जात होती, त्या दोन्ही बाजू संपूर्ण विकलांग झाल्यात. आणि त्या 2 विकलांग झालेल्या पात्यांमध्ये, कैचीच्या पात्यांमध्ये शरद पवार आज अडकलेले आहेत. आणि अशा वेळेला राज ठाकरे यांनी परत एकदा त्या जातीयवादाच्या जखमेवरची खपली काढणं, याला म्हणून मी म्हणतो की मिरची आणि मीठ लावणे. नुसतं मीठ चोळणं म्हणता येणार नाही, मिरची सकट मीठ लावणं आहे. आणि कारण मित्रांनो लक्षात घ्या, आजपर्यंत शरद पवारांनी मराठ्यांचंच राजकारण केलं. एक चमचाभर ओबीसी, कुठचे धनगर वगैरे असे हाती धरले, पण प्रामुख्याने आपले जे सरदार ग्रामीण भागात निर्माण केले ते मराठा जातीला धरून आहेत आणि ते आपल्याला धरून राहतील याची काळजी घेतली होती. पण आपण सर्व समाजाचे नेते आहोत, ओबीसी असोत, धनगर असोत, दलित असोत, पिछडे असोत, या सगळ्यांचा एकमुखी नेता असा जो आपल्याविषयीचा आभास शरद पवारांनी उभा करून ठेवला होता, त्याला फार मोठा छेद जरांगे पाटील यांच्या आरक्षण आणि उपोषण या 2 कृत्यामुळे प्रचंड तडा गेलेला आहे. मला आठवतं 1995च्या निवडणुका असताना मी वार्ताहर वर्तमानपत्राचा संपादक होतो आणि त्यावेळेला हे भटक्या विमुक्तांचं एक संघटन मोठं जोरात काम करत होतं. त्यामधले अनेक जण माझे दोस्त होते आणि मी एक अग्रलेख लिहिला होता की आमचा भटक्या विमुक्तांचा प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात वगैरे वगैरे. जेव्हा काय त्या मोर्चात सांगितलं गेलं तेव्हा मी अग्रलेख लिहिला होता, तुमच्याशी आजपर्यंत घातपात केलेल्या नेत्यावर विश्वास ठेवू नका. तर ते माझे मित्रसुद्धा माझ्यावर चिडले होते, तू पवारसाहेबांबद्दल असं काय लिहिलं, का लिहिलं वगैरे वगैरे. म्हणजे शरद पवार हे कायम स्ट्रॉंग मराठा किंवा मराठा जातीचाच नेता राहिले. तरीही त्यांनी आपण सगळ्या समाज घटकांचे संयुक्त नेता आहोत आणि एकमेव नेता आहोत असं चित्र यशस्वीपणे निर्माण केलं होतं आणि दीर्घकाळ टिकवलं होतं. त्यामुळे दाखवायला कधी जितेंद्र आव्हाड, कधी छगन भुजबळ किंवा मधुकर पिचड असे वेगवेगळ्या जातीपाती, उपजाती, पोटजाती यातल्या लोकांना शरद पवारांनी जवळ घेऊन बोट धरून मोठे केले. पण ते आपल्या पायावर उभे राहून समर्थ होतील एवढी ताकद त्यांना कधीही दिली नाही. तशी वेळ येताना दिसली तर त्यांना टाचणी लावून त्यांचा फुगा फोडण्याचं काम, मला आठवतं छगन भुजबळ हे मंडल आयोग आणि वगैरे वगैरे करायला पाटण्याला कुठच्या ओबीसींच्या मोठ्या परिषदेला गेले होते आणि ती परिषद त्यांनी गाजवली ओबीसींची. त्यानंतर परतलेले छगन भुजबळ यांची पक्षामध्ये पद्धतशीर हवा शरद पवारांनी काढून टाकली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची जागा एवढी मोठी होऊ शकत नाही आणि माझ्यापेक्षा किंवा माझ्या समांतर अशी जागा तुम्हाला मिळू शकणार नाही, हे शरद पवारांनी कृतीतून दाखवलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर आणखीन एक गोष्ट सांगतो
की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणूनच छगन भुजबळांना पुढे पुढे केलं जात होतं, वेगवेगळी पदं दिली असतील किंवा जबाबदाऱ्या टाकल्या असतील. पण देवेंद्र फडणवीस 2014 नंतर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर छगन भुजबळ यांना एक प्रकारे वाळीत टाकलं गेलं, खड्यासारखं बाजूला ठेवलं गेलं आणि पुढे जाणं त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शरद पवारांसकट त्यांच्या पक्षातले सगळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना विसरून गेले होते. कपिल पाटील या शिक्षक आमदाराने जेव्हा आवाज उठवला की भुजबळांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन छगन भुजबळांना जामीन मिळावं यासाठी प्रयास केले. पण तोपर्यंत शरद पवार कधी भुजबळांना तुरुंगात भेटायला पण गेले नाहीत, सुप्रियाताई गेल्या नाहीत. विषय जणू काय संपला होता. पण त्याच कालखंडामध्ये सांगलीच्या कुठच्या समारंभामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडेंबद्दल वेडेवाकडे उद्गार काढल्यानंतर त्यांना मारहाण झाली. तेव्हा एक प्रदीर्घ पत्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की जितेंद्र आव्हाड हे आमचे ओबीसी नेते आहेत, छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत. त्यांच्याविषयी शरद पवारांना फिकीर नव्हती, कारण छगन भुजबळ त्यावेळेला तुरुंगात खितपत पडलेले होते. त्यांना जामीन मिळावा यासाठी सुद्धा कुठलेही प्रयास राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा शरद पवारांकडून होत नव्हते. उलट ते आत असताना जितेंद्र आव्हाड ओबीसी नेते आहेत आणि त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांना धोका आहे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकर चळवळीचं काम जितेंद्र आव्हाड करतात वगैरे वगैरे असं प्रदीर्घ पत्र पवारांनी लिहिलं होतं. हा सगळा जो सगळ्या समाज घटकांचा मीच एकमेव उद्धारक नेता आहे, हा जो आभास शरद पवारांनी गेल्या 2-3 दशकामध्ये निर्माण केला होता, त्याला सगळ्यात मोठा तडा ह्या काल परवाच्या मराठा आरक्षण आंदोलनाने आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाने फार मोठा तडा गेलेला आहे. कारण जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाच्या दरम्यान मराठवाड्यात जर कुणब्यांना मराठा कुणबी होते आणि त्यांना कुणबी अशी नोंद आहे, तर आता पुढे सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळालं पाहिजे असा हट्ट केला. त्यातून मराठ्यांना ओबीसी, कुणबी ओबीसी म्हणून मान्यता मिळाली, तर आपल्यातले भागीदार वाढतील म्हणून हळूहळू करत दुसऱ्या बाजूला सगळ्या लहान मोठ्या जाती, पोटजाती, उपजातीमध्ये विभागले गेलेले सगळेच्या सगळे ओबीसी एकत्र आलेत. सगळेच्या सगळे ओबीसी एकत्र आलेत आणि त्याचं श्रेय हे जरांगे पाटीलना आहे. पण जरांगे पाटील आणि ओबीसी किंवा कुणबी मराठा आणि कुणबी सर्टिफिकेट या सगळ्या हाणामारीत मधल्यामध्ये शरद पवारांचा त्या प्रतिमेचा बळी गेलेला आहे. काय घोषणा केली? कोण प्रकाश कोण त्यांचं नाव विसरलो मी, सांगलीचे धनगर नेते आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एक छगन भुजबळला पाडायची हिंमत असेल तुमच्यात तर आम्ही 160 मराठे पाडू. लक्षात घ्या मित्रांनो, मराठ्यांना पाडू किंवा धनगरांना पाडू किंवा माळ्यांना पाडू अशी भाषा महाराष्ट्रात कधी झाली नव्हती, कधी झाली नव्हती. ती आता सुरू झालेली आहे. मराठा आरक्षण आणि त्यासाठी उपोषण यातून जी परिस्थिती विकोपाला गेली त्यातून हे आलेलं आहे. आणि या सगळ्याचे बोलविते धनी कोण आहेत हे राज ठाकरे म्हणतात नंतर कळेल. पण आज घडीला पार अंतर्वली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांच्या कानात जे काय मूलमंत्र शरद पवारांनी दिला होता त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही. पण अशा प्रत्येक ठिकाणी पत्राचाळ, पुनर्बांधणी प्रकल्प, त्याची सभा, काही ती बैठक अधिकाऱ्यांची वगैरे चव्हाण सेंटरमध्ये घेऊन शरद पवार काय करत होते त्याचं वाटोळं झालं. संजय राऊत तुरुंगात गेलेत,
ते पत्राचाळीचे रहिवासी उघड्यावर पडलेत. आता इथे शरद पवार अंतरवली सराटीमध्ये जाऊन उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांच्या कानात बोलतात आरक्षणाचा सत्यानाश आहे, आणि इकडे ओबीसी मराठ्यांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहिलेत. 160 मराठ्यांना निवडणुकीत पाडण्याच्या गर्जना सुरू झाल्या आहेत, आणि शरद पवार स्वबळावर काहीही करण्याच्या परिस्थितीत नाही आहेत. आणि म्हणून अशा विकलांग परिस्थितीमध्ये असताना, राजकीय दौर्बल्यामध्ये शरद पवार अडकलेले असताना, परत एकदा शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केला आणि तिथून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात, राजकारणात जातीयवादाचं विष कालवलं गेलं. याचा राज ठाकरे पुनरुच्चार करतात. त्याला म्हणून मी जखमेवर मीठ मिरची चोळणं म्हणतो. एका बाजूला खपली काढायची सुकत आलेली जखमेवरची, आणि त्यात मिरची मीठ घालायचं. यापेक्षा राज ठाकरे यांनी वेगळं काही केलेलं नाही. मला असं वाटतं की भले आज दिसायला राज ठाकरेंची ताकद कमी असेल, पण आपण आपल्या हातात जे काय चिरकुट पत्ते असतील, फारसे मोठे पत्ते नसतील, ते किती चतुराईने खेळायचं याचं भान त्यांना आहे. म्हणून राज ठाकरे काय बोलले तर अगदी सुषमा अंधारेंना सुद्धा त्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. असो, मुद्दा इतकाच आहे की शरद पवारांना 1.5 वर्षापूर्वी एक प्रकारे राज ठाकरेंनी सावधानतेचा इशारा दिला होता की मी आता तुमच्या विरोधात दंड थोपटून उभा राहतोय. एक काळ महाराष्ट्रात तुमच्या नेतृत्वाला बाळासाहेबांनी, माझ्या काकांनी आव्हान दिलं होतं, आता मी तुम्हाला आव्हान देतोय. असा संकेत राज ठाकरे यांच्या 1.5 वर्षापूर्वीच्या भाषणात आणि दिवाळीच्या काळातल्या वक्तव्यामध्ये आहे. समझने वालों को इशारा काफ़ी है. मी आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.